आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत। प्रभूसाहेब, बाळासाहेबांच्या स्मारकावरनं नवा वाद तयार झालेला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने काल एक ठराव केला त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी समितीवरची। असं आहे की हे तर केवळ राजकारण आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे होते आणि त्यामुळे राष्ट्रीय स्मारक आहे। ते राष्ट्रीय स्मारक सरकारच्या खर्चातून होते। त्यावेळी असणाऱ्या सरकारने शिवसेना प्रमुखांचे कुटुंबीय म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली आणि खऱ्या अर्थाने या स्मारकाची संकल्पना जी आहे ती उद्धव ठाकरे यांची आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नियुक्ती सरकारने केलेली आहे। आता केवळ राजकारण करण्यासाठी अशामध्ये ठराव आणून हे राजकारण सुरू आहे। मला तर असं वाटतं की शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या बाबतीत कोणी राजकारण करू नये अशा मताचा मी आहे। पण रामदास कदमांचं म्हणणं आहे की जागा हडपण्याचा प्रयत्न आहे, मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, शासनाला अधिकार आहेत हे निर्णय बदलण्याचा, त्यांची नियुक्ती रद्द करण्याचा, विचारांची बेईमानी केल्यामुळे। मला एक सांगा, जागा सरकारचं, स्मारक सरकारचं, खर्च सरकार करतंय, मग काय प्रश्न येतो कोण जागा हडपण्याचा? त्यामुळे राष्ट्रीय स्मारक म्हणून शिवसेना प्रमुखांसाठी हे स्मारक हे या देशातील एक दैदिप्यमान वास्तू होणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात राजकारण कोणी करू नये। शिवसेना प्रमुख हे पूर्ण देशाचे होते, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, त्यामुळे मला असं वाटतं हे केवळ राजकारणासाठी सुरू आहे। बेईमानी केली विचारांशी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घ्या, बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन। असं आहे की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार संपूर्ण देशाला दिला, जे हिंदुत्व आहे ते उद्धव ठाकरे साहेब पुढे घेऊन जात आहेत। राजकारणामध्ये किती स्थित्यंतर होतात हे मला आत्तापर्यंतच्या इतिहासात आपण बघितलं तर आपल्याला कळू शकेल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती केवळ राजकीय आरोप करायचे आणि त्यांना बदनाम करायचं एवढंच काम या ठिकाणी सुरू आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी ह्या विषयासाठीच होत्या का? कारण हा निर्णय घेतला जाऊ नये, कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत विषय आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक परंपरा आहे, एक राजकीय संस्कृती आहे की मुख्यमंत्री जे येतात त्यांना विरोधी पक्षाची माणसं भेटतात, वेगवेगळी कामं सांगतात। किती वेळा? आदित्य ठाकरे 3 वेळा गेले, आधी चेहरा बघत नव्हते। आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतले आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघातले वेगवेगळे विषय आहेत, ते विषय मुख्यमंत्र्यांशी निगडीत आहेत, कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे। त्यामुळे बीडीचा असेल, पोलिसांचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीसाठी जर मान्य आदित्यसाहेब ठाकरे हे जर मुख्यमंत्र्याला भेटले असतील तर का पोटदुखी का? आमदार म्हणून मुख्यमंत्र्याला भेटण्याचा अधिकार आहे, तो विधानसभेतल्या प्रत्येक आमदाराला आहे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते गेले असतील तर पोटदुखी का? सत्ता आहे, सत्तेचा वापर करून जर काही पदांवर हटवायची भूमिका घेतली गेली तर तुमची भूमिका काय असणार आहे? का तशा अनुषंगाने पावलं उचलली जातील असं वाटतंय का? आता मला माहीत नाही काय आहे, पण हे केवळ राजकारण आहे आणि राजकारणासाठी हे सुरू आहे। शिवसेना प्रमुख हे पूर्ण देशाचे होते, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, शासनाच्या खर्चातून हे MMRDच्या वतीने स्मारक बांधलं जातं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत हिंदू हृदय सम्राट म्हणून आपलं दैवत म्हणून या बाबतीत राजकारण करू नये अशा मतात। रामदास कदम म्हणतात की राज ठाकरेंची नियुक्ती केली यांना तरी चालेल काढून, एकनाथ शिंदेंची करा, राज ठाकरेंची केली तरी चालेल, हा काय वेगळा डावट? कोण काय म्हणाले मी ऐकलेलं नाही आहे। मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बाबतीत बोलतोय आणि मला असं वाटतं की यात राजकारण करू नये। सरकारी पैशातून याची डिझाईन, आर्किटेक्ट, बाकी सगळ्या गोष्टी या केल्या जात आहेत आणि एक राष्ट्रीय स्मारक आहे, ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं आहे, त्यामुळे त्याला वेगळं महत्त्व आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं रिस्ट्रक्चरिंग मुंबईत केलं जाणार आहे। 24 तारखेला सगळ्या त्यांची पदं जी आहेत ती रद्द करून नवीन नियुक्त्या करणं का करावं लागते? अंतर्गत गोंधळ वाढलाय? त्यांनाच विचारा ना, त्यांचे नेते जे आहेत त्यांना विचारा, असं का करावं लागेल? एवढे मोठे संघटना, अगदी विभाग प्रमुखापासून उपशाखा प्रमुखापर्यंत प्रत्येक पदं रद्द केली जाणार आहेत। तर आमचं धनुष्यबाणे नावच आमचं चोरलेलं आहे, तर आम्ही आणखी काय बोलणार? त्यांना चोरलेल्या पक्षाचं असंच होतं। निश्चितच कॅमेरा पर्सन श्रीकांत खरातसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।